नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कविता सचिन पौळ, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ, शैक्षणिक वर्ष 2025-26. विद्यार्थी मित्रांनो, मी आज सिंक्रोनसचा डिजिटल अध्यापन कौशल्याचा पाठ घेणार आहे. इयत्ता 6वी, विषय विज्ञान. चला तर पाहूया आपण. पीपीटी द्वारे मी तुम्हाला शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील विषयात ब्रह्मांडाविषयी माहिती अभ्यासली आहे. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहाला दीर्घिका असे म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. आपली आकाश नावाने ओळखली जाते, कोणी सांगू शकेल? कोणाला येते का आन्सर? मिल्की वे. राईट. आपली आकाशगंगा मंदाकिनी, म्हणजे तिला इंग्लिश मध्ये मिल्की वे असे म्हणतात. कविता पीपीटी दिसत नाहीये बाळा. मॅम, मी पीपीटी पूजाला शेअर केली होती. येस शेअर करा. तिला बनवले मॅम. येस पूजा, पीपीटी शेअर करा. ग्रुपवर पाठवली मॅम आपल्या. पूजा, आवाज ऐकू येतोय का? तुझा माईक म्यूट आहे. सॉरी मॅम, बोला ना. येस, पीपीटी शेअर करा कविताची. एकच मिनिट. येस कविता, कंटिन्यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विश्वाचे अंतरंग या पाठात सूर्यमाला व सूर्यमालातील ग्रहांविषयी माहिती अभ्यासणार आहोत. सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे सहजासहजी पाहता येतात. आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. कोणी त्यांची नावं सांगू शकेल का ग्रहांची आपल्या सूर्यमालेत? हो, सांगू. बुध, हा, शुक्र, सांगा. शनी, गुरु, युरेनस, नेपच्यून. व्हेरी गुड. आता मला आपल्या सूर्यमालेतील तारा कोणता आहे? सूर्यमालेत एकच तारा आहे आपला. कोणी सांगू शुक्र शकेल त्या तारा. ताराचं नाव? कोणता? शुक्र तारा. बरोबर. एनर्जी सोर्स म्हणतो आपण त्याला. सांगा पाहू कोणता? त्याच्यापासून आपल्याला सूर्य. बरोबर. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेल्या सूर्य हा पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याचा गुरुत्वाकर्षण बलामुळे सूर्यमालेतील वस्तू व त्यांच्या भोवती फिरतात. सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. त्यापैकी आपण आज शुक्र, मंगळ, पृथ्वी, शनी या ग्रहांविषयी माहिती अभ्यासूया. त्यातला पहिला ग्रह आहे पृथ्वी. पृथ्वीवर हे जा ना, पृथ्वी त्याच्यावर. पृथ्वी खाली पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवनसृष्टी नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्र आहे. या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळवले जातात. त्याचबरोबर आपल्या सूर्यमालेत उपग्रह देखील आहेत. ते पाहूयात आपण. उपग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. ग्रहांसारखे सारखे उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्षाभोवती स्वतःभोवती फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. त्याच्यावर वातावरण नाही. दूध आणि याच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. पुढे तुझ्या पुढची स्लाइड घे. कुठली साईड घ्यायची? पुढची स्लाइड घे ना. हीच आहे. केजी कोणत्यासाठी?
त्याच्या पुढं लघुग्रह. सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात. मंगळ आणि सूर्य या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झालाय. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. पुढचं घ्या. घे पुढे. आता आपण शुक्र या ग्रहाविषयी व्हिडिओद्वारे समजून घेऊयात. तुझ्या अनेबल एडिटिंग कर. अनेबल एडिटिंग कर ना, व्हिडिओ येतो. हो एकच मिनिट. क्लिक कर ना त्याच्यावर. तू ते आवाज येत नाहीये. आवाज आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येत नाही ग. आवाज कर ना जरा तुझ्या ह्याचा. फुल आहे आवाज. शुक्र हा सूर्यमालेत दुसऱ्या क्रमांकावर असून सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो. शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. याचा आकार जवळपास आपल्या पृथ्वी सारखाच आहे. याचा व्यास 12.104 किमी आहे. हा ग्रह देखील अंतर्ग्रह म्हणतात, कारण हा ग्रह देखील सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये आहे. याचमुळे हा ग्रह देखील आपणास फक्त सकाळी किंवा संध्याकाळी पाहावयास मिळतो. शुक्र स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि सूर्याभोवती फिरण्याचा काळ यामध्ये मोठे वैशिष्ट्य जाणवते. शुक्राला स्वतःभोवती फिरण्यास 243 दिवस लागतात, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 225 दिवस लागतात. म्हणजेच शुक्रावरील ग्रह एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा असतो. पुढे घे. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. तुझ्या पुढे घे. आता मंगळ ग्रहाविषयी आपण व्हिडिओद्वारे समजून घेऊयात. कसलाच आवाज येत नाहीये का? मला येतो इथे पण व्हिडिओचा आवाज. मंगळ हा सूर्यमालेतील 4था ग्रह आहे. मंगळावरील मातीत लोह आढळत असल्यामुळे या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. आपण व्हिडिओद्वारे समजून घेऊयात या ग्रहाची रचना. व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या निम्नहून थोडा जास्त म्हणजे 9 किमी आहे. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स पर्वत आहे. शनी हा सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह. शनी हा एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे, कारण त्याची कडा दिसतात. तुम्हाला दिसतात तिथे चित्रात सगळ्यांना कडा, म्हणून हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे. हे पूजा पुढे. अशा प्रकारे आज आपण सूर्यमाला व सूर्यमालेतील ग्रहांविषयी माहिती अभ्यासली आहे. आता अभ्यासलेल्या पाठावर मी काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही त्याची उत्तरे द्या. सूर्यमालेची व्याख्या सांगा पाहू कोणी एकानी. येते कुणाला? सूर्यमाला म्हणजे सूर्य ग्रह लघु. हॅलो, हा बोला, कोण बोलताय? येते का कोणाला व्याख्या? सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. सूर्यमालेत ग्रह असतात, उपग्रह असतात, या सर्वांना मिळून सूर्यमाला असे म्हणतात. सूर्यमालेतील ग्रहांची नावे सांगा. पृथ्वी, शुक्र, शनी, बुध. बरोबर, व्हेरी गुड. नेक्स्ट. बरोबर.
आता सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्र. कोणी सांगू शकेल? कोणाला येते उत्तर? शुक्र ग्रह मॅडम. नाही, मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात. कारणे सांगा. कारण कारण मंगळ ग्रहावरील मातीमध्ये लोह आढळते म्हणून. व्हेरी गुड अंजू. पुढे तुम्हाला आज शिकवलेल्या या पाठावर सूर्यमालेची सुबक आकृती काढून आणायची आहे. धन्यवाद. ओके मॅम. मंगेश रेकॉर्डिंग स्टॉप कर. येस मंगेश रेकॉर्डिंग स्टॉप करा.